नमस्कार. महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी मराठी भाषेचा गोडवा आणि मराठी भाषेचे साहित्य याविषयी त्यांची विधाने खूप महत्त्वपूर्ण आहेत. एकूणच महाराष्ट्र आणि येथील मराठी भाषेची देशाच्या उभारणीत खूप महत्त्वाची भूमिका आहे, याचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेला प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून सर्वसामान्यांसाठी गीतेचे ज्ञान परिभाषित केले. पंतप्रधानांनी आपण मराठी भाषेबरोबर कसे जोडले गेलो याचा उल्लेख करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मरण केले. संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र यामध्ये खरी गोम अशी आहे की ज्यावेळी संघाची स्थापना झाली त्यावेळी ही नागपूर मध्य प्रदेशाची राजधानी होती. 1956 सालात भाषावर प्रांतरचना झाल्यावर सीबी आणि बेरार कायद्यान्वये यातील बेरार म्हणजेच विदर्भ द्विभाषिक मुंबई राज्यात जोडण्यात आला. त्यावेळी मुंबई राज्यात गुजरातचाही समावेश होता. म्हणजे आताच्या गुजरात मधून आलेल्या पंतप्रधानांचे राज्य मुख्यालय मुंबई हेच होते. म्हणजेच त्या काळात मराठी मुंबईचा या दोन्ही विभागावर अंमल होता. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे जबरदस्त आंदोलन झाले. त्याबरोबरच गुजरातमध्येही महागुजरातचे आंदोलन झाले होते. आचार्य अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, SM जोशी, कॉम्रेड डांगे यांच्यासारख्या इतर अनेक मराठी नेत्यांचा घणाघाती प्रचारामुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे 1957 साली काँग्रेस पक्षाने विदर्भातून बहुसंख्य आमदार निवडून आणल्याने काँग्रेसला आपली सत्ता राखता आली. म्हणजे कोणे एकेकाळी महाराष्ट्राने मराठी आणि गुजराती मुख्यमंत्री मुंबई राज्याने अनुभवलेले आहेत. अशा मुंबई राज्याचे 1 मे 1960 रोजी विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली. तेव्हाचा हा इतिहास पंतप्रधानांना माहीत असल्यामुळे मराठी भाषेबद्दल असलेला आदर त्यांच्या भाषणातून क्षणाक्षणाला प्रकट होत होता. मराठी भाषा अमृताहून गोड आहे असे पंतप्रधान उगीच म्हणाले नाही. भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरी अवताराच्या नंतर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहून गीतेचे वेगळे दर्शन घडवले. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, त्यानंतर संत नामदेवांपासून ते संत गोरा कुंभार ते बहिणाबाई पर्यंत आणि आधुनिक वाल्मिकी गदिमापासून विधांपर्यंत असलेल्या भाषा वैभवाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. गेल्या 50 वर्षात पुरोगामी विचारांचे दलित साहित्य जनमानसाला लोकप्रिय झाले, हे सुद्धा पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. आपली मातृभाषा आणि आई एकसारख्याच असतात, त्या आपल्या लेकरासोबत भेदभाव करीत नाही, याचाही उल्लेख त्यांनी केला. मराठी भाषा अभिजात आहेच, पण त्याच गोष्टीला आपल्या कारकिर्दीमध्ये अभिजात दर्जा देण्याचे सौभाग्य लाभले, हा माझा गौरव आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. आपण लवकरच मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे पंतप्रधान खास करून म्हणाले. त्यांनी वेळात वेळ काढून मराठी शिकवणाऱ्या गुरुजींची नियुक्ती करावी अशी आमची प्रेमाची सूचना आहे. मराठी भाषेत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. म्हणजे शूरता, वीरता आणि सभ्यताही आहे. पंतप्रधानांनी देशाच्या राजधानीत होणाऱ्या मराठीच्या या भव्य दिव्य सोहळ्याला अभिवादन करताना मराठीची महत्ता अशा प्रकारे जाहीरपणे मान्य केली. 1878 साली पहिल्या मराठी साहित्य संमेलनाची नोंद झालेली आहे आणि आता दिवसेंदिवस मराठी साहित्याचा गौरवाची पताका सर्वत्र फडकत आहे. पंतप्रधानांनी मराठी भाषेला नतमस्तक होऊन जे काही गौरवास्पद स्थान दिलेले आहे ते महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहेच. आजच हा सोहळा बघितल्यावर जयपूरच्या साहित्य संमेलनाची आठवण येत आहे. त्या ठिकाणी जे विविध रंगीत कार्यक्रम होतात आणि चर्चा होतात त्याचा अभ्यास आपल्या मराठी साहित्य मंडळाने केला पाहिजे. पंतप्रधानांनी मराठी भाषेचा एवढा गौरव केल्यावर त्यांचेही आशीर्वाद लाभतील याबद्दल शंका नाही. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा श्रीमंतीत साजरा झाला. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पण आपली नवीन पिढी कितपत शुद्ध मराठी बोलू शकते याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. अत्यंत वेदनेने आम्हाला सांगावेसे वाटते की आजच्या शाळकरी मुलांना शुद्ध मराठी बोलता येत नाही, किंबहुना कोणतीही भाषा त्यांना सुयोग्यपणे बोलता येत नाही. प्रत्येकाला डॉक्टर, इंजिनियर किंवा IT मध्ये बॉलिंग करायची आहे. भाषा विषय शिकून वैभवात राहता येईल का असे त्यांना वाटते. तसेच माय मराठी शिकलेल्या त्यांच्याच पालकांनाही वाटते. मराठी भाषेच्या या गौरव दिनी या बाबीवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. समस्त मराठी प्रेमी मराठी जनांना आमचे हे गंभीर आवाहन आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर.
अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.